नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी कॉर्न राईस ही रेसिपी दाखवणार आहे. आता या कॉर्न राईसमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहेत. आता यामध्ये मी शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि कॉर्न याचा वापर केलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता बाजारामध्ये भरपूर असे कॉर्न आपल्याला मिळतात. तर याचा राईसही खूप सुंदर लागतो. तर आपण आता हा राईस कसा करायचा आहे मी तुम्हाला दाखवत आहे. आपण आता आधी या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आणि आता आपण राईस हा शिजवून ठेवलेला आहे. तर बघा, आपण व्हेज पुलावसाठी जसा राईस बनवतो तसा राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. चला तर मग आपण आता हा राईस तयार करूया. त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. आता या पॅनमध्ये मी बटर टाकून घेतलेलं आहे. आता हे बटर आपल्याला मेल्ट करायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता हे बटर आपण मेल्ट करून घेऊया. आता हे बटर मेल्ट होत आहे. आता आपल्याला त्यामध्ये या सर्व भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. आता आपण त्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहे आणि जिरे टाकल्यानंतर आपण आता यामध्ये शिमला मिरची टाकून घेऊया. बघा, आता आपण जिरे टाकून घेतलेले आहे थोडेसे आणि सुरुवातीला आपण शिमला मिरची टाकून घ्यायची आहे आणि परतून घ्यायची आहे. तर बघा, आता हे आपण भाज्या थोडं आणि आता त्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. शिमला मिरची, कांदा आणि यानंतर आपण कॉर्न टाकून घेऊया. आता हे आपल्याला थोड्या प्रमाणात परतायचे आहे, जास्त ते शिजवून घ्यायचं नाही. आपल्याला अर्धवट असे हे भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आणि टोमॅटो हे आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचं, कारण टोमॅटो हे फार पटकन शिजले जाते. तर बघा मैत्रिणींनो, आपण आता यामध्ये सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत. आता कॉर्न, शिमला मिरची आणि कांदा. आता आपण यामध्ये टोमॅटो टाकूया आणि आपल्याला 2 मिनटं ते परतून घेऊया. आता आपण टोमॅटो टाकल्यानंतर हे परतून घेऊया. तर बघा, अशा प्रकारे आता आपण हे परतून घेणार आहोत. आणि आता आपल्याला भाज्या या परतून झाल्या की या भाज्या आपल्याला साईडला करून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये आपण राईस टाकून घेणार आहोत. आपण जो राईस शिजवून घेतलेला आहे आणि राईस शिजवताना त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं, त्यामुळं राईसला टेस्ट खूप छान येते. आता बघा मैत्रिणींनो, आता आपण हा सर्व भात यामध्ये राईस त्यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे सर्व भाज्यांमध्ये. आणि आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व भाज्या आणि राईस मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आता हे सर्व भाज्यांमध्ये राईस मिक्स करून घेऊया आपण. आता आपण भाज्या आणि राईस मिक्स करत आहोत. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता आपलं राईस व्यवस्थित सर्व एकजीव होत आलं आहे आणि आता याच्यावर आपल्याला कोथिंबीर टाकून घेतली आहे आपण आता थोडी, आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता कोथिंबीर आणि मीठ टाकून आता परत सर्व आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया. मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला आणि लाल मिरची पावडरचा वापर केलेला नाही, तरी हा भात खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतो मैत्रिणींनो. आता हे सर्व, आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातात हा राईस, कारण त्याच्यामध्ये बिलकुलही तिखट आपण वापरलेलं नाही. आणि आता आपण या राईसमध्ये परत आता थोडंसं आपण बटर टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये थोडं बटर टाकल्यानंतर परत आपण ते व्यवस्थित एकजीव करून घेऊ आणि त्याच्यावर झाकण ठेवू आणि वाफ काढून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, सुरुवातीला सर्व व्यवस्थित आपण करून घेतलं आणि आता त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला रायता बनवायचा आहे. तर हा रायता बनवण्यासाठी मी एका वाटीमध्ये दही घेतलेला आहे 2-3 चमचे, आणि त्यामध्ये आपल्याला कांदा हा उभा चिरून टाकायचा आहे. आता हा उभा चिरून कांदा आपण त्यामध्ये टाकून घेतलेला आहे
आणि आता आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. आपल्या आवडीनुसार त्यामध्ये आपण मिरची पावडर ॲड करायची आहे. कोणाला तिखट आवडत असेल तर त्यांनी जास्त टाकायची आणि ज्यांना तिखट नाही चालत त्यांनी कमी प्रमाणामध्ये टाकायची आहे. तर आता आपण यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेऊया. आणि आता यामध्ये आपण थोडंसं काळं मीठ टाकून घेणार आहोत. आता यामध्ये आपण काळं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता लाल मिरची पावडर आणि काळं मीठ आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये चाट मसाला टाकून घेत आहोत. त्यामध्ये चाट मसाला टाकून घेतलेला आहे. आता चाट मसाला टाकल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं. आणि आपण काळं मीठ वापरलं आहे त्यामुळे आपल्याला साधं मीठ थोडंसं कमी घालायचं आहे. आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि थोडीशी कोथिंबीर आपण त्याच्यावर टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं रायतं रेडी झालेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता हा आपला कॉर्न राईस आणि रायतं, त्याच्याबरोबर आपण कांद्याचं रायतं बनवलेलं आहे. तर आपण हे सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे. तुम्हाला हे रायतं आणि कॉर्न राईसची रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो? आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा करून पहा अशा प्रकारचा राईस. धन्यवाद.